महत्वाची बातमी, पाकिस्तानने पुन्हा एकदा अण्वस्त्र हल्ल्याची धमकी दिलेली आहे। भारताने पाकिस्तानवर हल्ला केला किंवा सिंधू नदीचं पाणी थांबवलं तर अण्वस्त्रांनी प्रत्युत्तर देऊ अशी पोकळ धमकी पाकिस्तानच्या रशियातील राजदूत मोहम्मद खालिद जमालीने दिलेली आहे। भारताच्या लष्करी कारवाईच्या योजनांबद्दल आमच्याकडे ठोस पुरावे असल्याचाही दावा यावेळेस त्यांनी केलेला आहे। 240 million people of Pakistan are mostly involved in agriculture, and this is the lifeline of Pakistan. Any attempt to usurp the water of the lower riparian or to stop it or to divert it would be an act of war against Pakistan and would be responded the full spectrum of power, both conventional and nuclear. And I'll stop there. तर पाकिस्तान विरुद्धच्या तणावाच्या काळामध्ये भारतीय लष्कराची ताकद वाढलेली आहे। भारतीय सैनिक आता इग्ला एस क्षेपणास्त्रांनी सुसज्ज झालेले आहेत, त्यामुळे शत्रूची लढाऊ विमानं, हेलिकॉप्टर आणि ड्रोन आता वाचू शकणार नाहीत। रशियासोबत केलेल्या 260 कोटी रुपयांच्या विशेष खरेदी करारांतर्गत ही क्षेपणास्त्र पुरवण्यात आलेली आहेत। लष्कर आणि हवाई दलाकडे जुनी इग्ला 1M प्रणाली आहे। खांद्यावर चालणारी इग्ला एस ही सुधारित आवृत्ती आहे। इग्ला एस ची इंटरसेप्शन रेंज 6 किलोमीटर पर्यंत आहे। शत्रूची विमानं, मिसाइल्स आणि ड्रोनची खैर नाही आहे। आणि आता या युद्धजन्य परिस्थितीवर आधारित वॉर 50 बातम्या पाहूयात। भारताने पाकिस्तानला अजून एक मोठा धक्का दिलाय। चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचं पाणी भारताने रोखलेलं आहे। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या विरोधात अनेक महत्त्वाची पावलं उचललेली आहेत। पुढील काळात झेलम नदीवरील किशनगंगा धरणाचंही पाणी थांबवण्याचा निर्णय भारत घेऊ शकतो। भारताच्या कठोर भूमिकेनंतर आता पाकिस्ताननं अधिसूचना काढलेली आहे। भारतीय जहाजांना पाकिस्तानी बंदरामध्ये येण्यास बंदी असल्याचा परिपत्रकात उल्लेख करण्यात आला आहे, पण भारतानं आपली जहाजं पाकिस्तानी बंदरात जाणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे। भारताने आता पुन्हा पाकिस्तानच्या 2 मोठ्या नेत्यांना दणका दिला। बिलावल भुट्टो जरदारी आणि माजी पंतप्रधान इम्रान खान यांचं ट्विटर खातं भारतात बंद करण्यात आलेलं आहे। बिलावल भुट्टो जरदारीनं कालच भारताच्या बद्दल गरळ ओकली होती, त्यानंतर ही कारवाई झालेली आहे। पाकिस्तानच्या पंतप्रधानांचं खातं देखील 2 दिवसांपूर्वीच भारतानं बंद केलेलं आहे। सीमेवर पाकिस्तानकडून कुरापती सुरूच आहेत। पाकिस्तानकडून सलग 10व्या दिवशी शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलेलं आहे। कुपवाडा, बारामुल्ला, पूंछ, राजौरी, मेंढर, नौशेरा, सुंदरबनी, अखनूर भागात पाकिस्तानी सैनिकांनी गोळीबार केला। भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे। सीआरपीएफच्या जवानांनी पाकिस्तानी महिलेसोबत केलेलं लग्न लपवल्याबद्दल त्याला नोकरीवरून आता काढून टाकण्यात आलेलं आहे। मुनीर अहमद असं या जवानाचं नाव आहे। मुनीरनं केलेली कृती राष्ट्रीय सुरक्षेसाठी हानिकारक असल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे। मार्च महिन्यात मुनीरनं मिनल खान नावाच्या पाकिस्तानी महिलेशी लग्न केलं होतं। भारतानं पाकिस्तानची आर्थिक कोंडी करण्यासाठी मोठं पाऊल उचललेलं आहे। भारताचे कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत असलेले डॉक्टर कृष्णमूर्ती व्ही सुब्रमण्यम यांचा कार्यकाळ तत्काळ प्रभावानं संपुष्टात आणण्यात आला आहे। पाकिस्तानला आर्थिक सुविधा देण्याबाबतच्या आढावा बैठकीआधीच हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे। भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तान बिथरलाय। भारतीय बंदरात पाकिस्तानी जहाजांना प्रवेश बंदी करण्यात आली होती आणि त्यानंतर आता पाकिस्ताननेही आपल्या बंदरांमध्ये भारतीय जहाजांना प्रवेश करण्यास बंदी घातलेली आहे। पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राने कठोर निर्णय घेतले होते। पाकिस्तान सोबतची टपाल आणि पार्सल सेवाही भारताने बंद केली आहे।
युरोपियन एअरलाइन्सनंही पाकिस्तानी हवाई मार्गाचा वापर टाळलाय. भारतात येताना किंवा भारतातून युरोपला परत जाताना या एअरलाइन्स ज्या आहेत त्या पाकिस्तानी हवाई क्षेत्रातून उड्डाण करणार नाहीत. लुफ्तान्सा, ब्रिटिश एअरवेज, स्विस तसंच ITA या एअरवेजनं हा मोठा निर्णय घेतलेला आहे. फ्लाईट ट्रेडर 24च्या माहितीनुसार 30 एप्रिलपासून हा बदल दिसून येतोय. सीमेवरील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतानं मोठा निर्णय घेतलाय. सैन्याला दारुगोळा पुरवठा करणाऱ्या सर्व आयुध निर्माण करणाऱ्या कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या. कर्मचाऱ्यांना तत्काळ कामावर रुजू होण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ विरार पूर्वेच्या मानवेलपाडा इथं श्रीमंत योगी प्रतिष्ठान आणि विष्णू विहार वेलफेअर असोसिएशनच्या वतीनं निषेध आंदोलन करण्यात आलं आणि यावेळेस परिसरातील रहिवाशांनी पाकिस्तान मुर्दाबादची घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला आहे. आपल्या माता भगिनी सुरक्षित कशा राहतील, किंबहुना कर्ज काढून फिरायला ज्यावेळी संकट येतं त्यावेळेस हिंदू एकवटलं. माहिती अधिकाराचा गैरफायदा घेणाऱ्यांना अजित पवारांनी आज इशारा दिला. खोट्या तक्रारी करणाऱ्या आणि त्रास देणाऱ्यांचा बंदोबस्त करा. बीडमध्ये ब्लॅकमेलर लोकांची अवस्था पहा, हा तुम्हाला इशारा समजा, असा इशारा अजित पवारांनी दिला आहे. मंत्री गुलाबराव पाटलांचे कट्टर विरोधक असलेले गुलाबराव देवकरांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आणि त्यावरून गुलाबराव पाटलांनी अजित पवारांवर जोरदार टीका केली. आमची इच्छा नसतानाही अजित पवारांनी त्यांना पक्षात घेतलं, त्यांना पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका त्यांनी केली आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडेंच्या वाढदिवसानिमित्त बनसोडेंची पुस्तकांनी तुला करण्यात आली. तुला केलेली पुस्तकं वह्या ग्रामीण भागातील शाळेमध्ये विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहेत. बनसोडेंनी त्यांच्या चाहत्यांना भेटवस्तू किंवा पुष्पगुच्छ न आणता शालेय विद्यार्थ्यांसाठी साहित्य आणण्याचं आवाहन केलं होतं. यूट्यूब चॅनल बंद करणं म्हणजे बदला असतो का, असा सवाल खासदार संजय राऊतांनी मोदी सरकारला केला आहे. त्याच वेळेस भाजप सरकारनं इंदिरा गांधींचा इतिहासही पाहावा, असा सल्ला त्यांनी दिला. मोदींनी पाकिस्तानचा काहीही बदला घेतलेला नाही, असंही पुढे संजय राऊत म्हणाले. खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांची भेट घेतली. नरकातला स्वर्ग हे पुस्तक भेट म्हणून देण्याच्या निमित्तानं ही भेट झालेली असून पुस्तकाचं 17 मे रोजी प्रकाशन करण्यात येणार आहे. या सोहळ्याला शरद पवार देखील उपस्थित राहणार आहेत. सामाजिक न्याय खात्याचा निधी अर्थ खात्यातील शकुनींनी वळवला, असा हल्लाबोल मंत्री संजय शिरसाट यांनी केला आणि यावरून खासदार संजय राऊतांनी त्यांना सुनावलेलं आहे. लूटमार करून सत्तेवर आलेल्यांना दुर्योधन म्हणायचंय का, असा सवाल यावेळेस खासदार संजय राऊत यांनी विचारलेला आहे. परभणीमध्ये सद्भावना यात्रा संविधान बचाव रॅलीला सुरुवात झाली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत या यात्रेला सुरुवात झाली. तसंच काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते यामध्ये सहभागी झाले होते. काँग्रेसच्या वतीनं परभणी इथं सद्भावना यात्रेचं आयोजन करण्यात आलं. या यात्रेमध्ये नांदेडवरून खासदार रवींद्र चव्हाण यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले. गढूळ राजकारणाला नवी दिशा देण्यासाठी या सद्भावना यात्रेचं आयोजन करण्यात आलं, अशी माहिती रवींद्र चव्हाणांनी दिली आहे. करुणा मुंडेंनी पुन्हा एकदा धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केलाय. धनंजय मुंडेंनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करुणा मुंडेंनी केला. धमकी संदर्भातील पुरावे लवकरच कोर्टात सादर करणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे.
तर एक महत्त्वाची बातमी, राज्यात असह्य उकाड्यानं नागरिक हैराण झालेले आहेत आणि यातच पावसाला पोषक हवामान झाल्यामुळे राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे। पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असला तरी राज्याच्या कमाल तापमानातील वाढ कायम राहणार आहे। पाहूयात टॉप 50 बातम्या। महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या रोजगार मेळाव्याचं आयोजन मुंबईच्या मालाड पूर्वेकडील दिंडोशी परिसरात करण्यात आलं। मनसे विभाग अध्यक्ष ॲडव्होकेट भास्कर परबांच्या माध्यमातून या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं। या मेळाव्याच्या माध्यमातून 5,500 रोजगार उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत। अमूल पाठोपाठ आता गोकुळ दूधही महागलंय। गाईच्या आणि फुल क्रीम दुधाच्या दरामध्ये 2 रुपयांनी वाढ झालेली आहे। नवे दर आज 4 मे पासून लागू होणार असल्याचं संघाकडून सांगण्यात आलंय। मात्र टोंड आणि गोकुळ शक्तीच्या दुधाच्या किमतीत कोणताही बदल होणार नाही। नाशिकच्या वडनेर केंद्रीय विद्यालयात नीटच्या परीक्षेला 15 मिनिटं बाकी असताना विद्यार्थी पोहोचू न शकल्यानं परीक्षेला त्यांना मुकावं लागलं। 1:30 वाजता परीक्षा केंद्रावर पोहोचण्याचा विद्यार्थ्यांना सूचना देखील देण्यात आल्या होत्या। मात्र उशिरा आलेल्या विद्यार्थी आणि पालकांच्या विनंतीनंतरही केंद्रात प्रवेश न दिल्याची माहिती समोर आली आहे। HSC बोर्डाचा 12वीचा निकाल उद्या जाहीर होणार आहे। बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावींनी या संदर्भातली माहिती दिली। विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल पाहता येतील। गुणपडताळणीसाठी म्हणून विद्यार्थ्यांना 20 मे पर्यंत अर्ज करता येणार आहेत। 10वीच्या निकालाची प्रतीक्षा आता संपली आहे। 10वीचा निकाल 5 ते 10 जून दरम्यान लागणार आहे। लवकरच याबाबतची तारीख जाहीर केली जाईल। 10वीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च दरम्यान पार पडली। अहिल्यानगर जिल्ह्यातील राजूर गावात कावळीच्या आजारानं थैमान घातलेला आहे। दूषित पाण्यामुळे गावामध्ये कावळीचा फैलाव झाला आणि यामुळे 2 मुलींना आपला जीव गमवावा लागलेला आहे। दरम्यान पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी रुग्णालयाला भेट दिली। भेटीदरम्यान विखे पाटलांनी आरोग्य यंत्रणेला चांगलंच खडसावलंय। रत्नागिरीतील पतित पावन मंदिरात ॲडव्होकेट बाबा परुळेकरांनी भजनाला मज्जाव केला आणि त्यामुळे भजनी मंडळानं त्याचा निषेध केला। या पार्श्वभूमीवर मंदिरापासून जाडगाव नाक्यापर्यंत मोर्चा काढण्यात आला। सोमवारपासून शहरातील काही भागात पाणी कपातीला सुरुवात होणार आहे। दक्षिण पुण्यात रोटेशन पद्धतीनं पाणी कपात करण्यात येणार आहे। पुण्यातील सिंहगड रस्ता भाग, सहकारनगर, धनकवडी, बालाजीनगर, आंबेगाव पठार तसंच दत्तनगर, संतोषनगर, कात्रज, भारती विद्यापीठ परिसर, कोंढवा बुद्रुक या भागांचा यामध्ये समावेश आहे। हिंगोली जिल्ह्यात सूर्य आग ओकत असल्यानं बळीराजानं आपल्या कामाच्या वेळेमध्ये आता बदल केलेला आहे। सकाळी 6 ते 9 आणि सायंकाळी 4 ते 7 या वेळेमध्ये शेतीमधील मशागतीची कामं आता पूर्ण केली जात आहेत। उन्हापासून रक्षणासाठी म्हणून यावेळेस कामाच्या वेळेमध्ये शेतकऱ्यांनी बदल केला आहे। अमरावतीमध्ये मनरेगाच्या कुशल आणि अकुशल कामांचे 220 कोटी रुपये थकीत आहेत आणि त्यामुळे मजुरांवर उपासमारीची वेळ आलेली आहे। जिल्ह्यातील 700 गावातील 7,300 गावांवर 70,000 मजूर काम करत असून यातील सर्वाधिक निधी 189 कोटींचा आहे। पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरातील प्रस्तावित कॉरिडॉरमध्ये बाधित होणाऱ्या मालमत्ताधारकांचा बुधवारपासूनचा सर्व्हे करण्यात येणार आहे। हे काम 3 आठवड्यांमध्ये पूर्ण करण्यात येणार आहे। कॉरिडॉर संदर्भात स्थानिक रहिवासी, दुकानदार आणि महाराज मंडळांशी चर्चा केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। धुळे जिल्ह्यात शिवशाही बसला पसंती मिळताना दिसतेय। धुळ्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा मोठ्या प्रमाणात वाढला आहे। शिवशाही बस गेले काही महिने
पूर्णतः बंद होण्याच्या मार्गावर होती. मात्र तापमानाचा पारा वाढला असल्यामुळे पुन्हा एकदा शिवशाहीला पसंती मिळताना दिसतीये. पुणे शहरामध्ये होणाऱ्या सिमेंट काँक्रीटच्या भाडीमारामुळे पुणे शहर तापलेलं आहे. तर पर्यावरण तज्ज्ञांचं हे निरीक्षण आहे. तसंच पुण्यामध्ये होणारी विकास कामं ही मानव केंद्रित आहेत, पर्यावरणपूरक नाहीत. याचमुळे पुणे शहराला आता सूज येते असंही तज्ज्ञ म्हणालेले आहेत. सलग 10 दिवसांपासून पुण्यात पारा 40 अंशांच्या वर आहे. पुण्यातील सिंहगड रोडवर नव्यानं उभारण्यात आलेल्या पुलावर वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे ही परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये यासाठी पोलीस आयुक्तांनी पाहणी केलेली आहे. या दरम्यान वाहतूक सुरळीत करण्यासाठी सिग्नलची वेळ वाढवणं, पुलाच्या बाजूस अतिक्रमण काढण्याबाबत चर्चा करण्यात आली आणि वाहतूक कोंडी होणार नाही असं आश्वासन देण्यात आलं आहे. महाबळेश्वरला मिनी काश्मीर म्हणून ओळखलं जातं आणि आता महाबळेश्वरमध्ये हेलिकॉप्टर राईडही करता येणार आहे. त्यामुळे हेलिकॉप्टरमधून महाबळेश्वरचं नयनरम्य दृश्य पर्यटकांना अनुभवता येईल. सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू आहेत, त्यामुळे पुणे एसटी मालामाल झाली आहे. पुणे एसटी आगारामध्ये एकाच दिवसात तब्बल 2.25 कोटींची कमाई झालेली आहे. सुट्ट्यांमुळे एसटीनं प्रवास करणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. माथेरानमध्ये प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आलेल्या ई-रिक्षांची संख्या वाढवण्याची मागणी करण्यात येते आहे. मात्र राज्य सरकारकडून हवा तसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे माथेरानच्या पर्यटनावर मोठा परिणाम होतोय. ई-रिक्षा वाढवल्यानं तरुणांना रोजगार प्राप्त होईल अशी आशा माथेरानकर व्यक्त करतायत. नागपुरात अवकाळी पावसानं हजेरी लावली. नागपूरच्या मानेवाडा चौक, सक्करदरा आणि जगनाडे चौक या परिसरामध्ये अवकाळी पाऊस झालेला आहे. नागपूरच्या काही भागात बारीक गारा पडतायत, तर काही भागांमध्ये कडक ऊन पडलंय. मात्र यामुळे नागरिक उकाड्यानं हैराण झाले आहेत. बुलढाण्याच्या जळगाव जामोद मतदारसंघातील शेगाव तालुक्यामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली. नागरिकांना पाईपलाईनच्या लिकेज व्हॉल्व्हवरून नंबर लावून पाणी भरावं लागतंय. जिल्हा प्रशासन याकडे पूर्णतः दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. हवामानात बदल झाल्यामुळे काल संध्याकाळनंतर गेटवे ते मांडवा जलवाहतूक सेवा विस्कळीत झाली आणि यामुळे पर्यटक आणि प्रवाशांची मोठी गैरसोय झालेली आहे. उन्हाळी सुट्टी आणि शनिवार रविवारमुळे अलिबागला येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. मात्र बोट सेवा विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांना जेट्टीवरच ताटकळत उभं राहावं लागलं. यवतमाळ जिल्ह्यातील 19 गावांमध्ये टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय. टँकर वेळेवर पोहोचत नसल्यानं महिलांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येते. त्यातच पाणी पुरवठा योजनांची 50% अधिक कामं बाकी असल्यामुळे ती पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासनानं दिलेल्या आहेत.